नमस्कार मित्रांनो, मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. सध्या या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच लाडक्या बहिणी या डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याची खूप आतुरतेने वाट बघतायत. यापैकी अनेकांनी मला मेसेज सुद्धा केले. पण महिलांनो, अजून सरकारच स्थापन झालं नाहीये. खरं तर मुख्यमंत्री कोण होणार, इतर मंत्री कोण असणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला दिले जाणार याविषयी चर्चा होईल किंवा याविषयी निर्णय होईल. पण अजून मात्र या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेत नाही किंवा मंत्रिमंडळ या संदर्भात निर्णय घेत नाही, तोपर्यंत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये. त्यातही एक महत्त्वाची अपडेट अशी, की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना दर महिन्याला ₹1500 ₹2100 देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण हे ₹2100 खरंच मिळतील की नाही याविषयी आता मोठा प्रश्न निर्माण झालाय. तेव्हा यात त्यांनी क्लिअरली म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना ₹2100 प्रत्येक महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे असं आश्वासन महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं. पण आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. त्यांनी असं म्हटलंय की हे ₹2100 आता नाही तर पुढच्या वर्षी भाऊबीजेला देऊ शकतो. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या म्हणण्यानुसार जर महायुती सरकारने हा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना जे आत्ता मिळणारे ₹2100 आहेत ते जर पुढच्या वर्षी भाऊबीजेला दिले, तर मग ही लाडक्या बहिणींची क्लिअरली फसवणूक ठरेल असं मला वाटतंय. कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी निवडून आल्यानंतरच आम्ही बहिणींना ₹2100 देऊ असं म्हटलं होतं. आणि आता जर महायुती सरकार हे आश्वासन त्यांचं पाळत नसेल, तर मग ही सर्व महिलांची फसवणूकच असेल. तर बघूया नेमकं सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 ऐवजी ₹2100 देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करू. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. निवडणुका झाले की आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत अशी आमची प्रतिमा होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत. आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणींना ₹2100 देण्याची क्षमता आहे. महायुतीतील एकही पक्ष आमच्या ₹2100 देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून ₹1500 वाढ करून ₹2100 देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. आता हे बघा, इथं क्लिअरली त्यांनी म्हटलं की पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो. म्हणजे 1 वर्षानंतर ही रक्कम वाढवून देण्याचं ते म्हणतायत. आणि जर असा निर्णय महायुती सरकारने घेतला, तर मग ही लाडक्या बहिणींची खरंच फसवणूकच ठरेल. त्यात पहिलंच एक त्यांचं आश्वासन खोटं ठरलंय. ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, की निवडणुका झाल्यानंतर जर महायुतीचं सरकार आलं, तर आम्ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करू. आणि तो अजूनही आलेला नाहीये. कारण अजून सरकारच स्थापन झालं नाहीये. अजून मुख्यमंत्र्यांनी शपथच घेतलेली नाहीये. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाहीये. आणि त्यातही आता ₹2100 पुढच्या वर्षी भाऊबीजेला देणार असं ते म्हणतायत. म्हणजे ही लाडक्या बहिणींची फसवणूक आहे असं मला वाटतंय. तर मंडळी, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.